Hare
जो
उदार भोळा राजा श्री शंकर, जो ज्या चिंते ज्या वासना पुरवितो त्याची क्षणा, याती कुळ न पाहे काही ठाव कैलाशी त्यादी, जो ज्या चिंते ज्या वासना पुरवितो त्याची क्षणा, एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे, जो ज्या चिंते ज्या वासना पुरवितो त्याची क्षणा विडल। प्रथम नमन दुसरे चरण संदास त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका, परा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुका ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। संत हृदय सम्राट शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगातून भगवान शिवजींचं वर्णन करतात। हा अभंग सेवेकरता घेण्याचं कारण या तामसवाडी नगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य नाम यज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ तामसवाडी कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टीमाली मातृग पितृग बालकंड महिला मंडळ तो मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माझी गावकरी पंचकृष्ण अन्नदाते सौजन्य व्यासपीठ चालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक झाले सगळे आता सगळ्याला धन्यवाद। शेवला प्रारंभ वेडावला या कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यांच्याकडून मला मिळालं असे माझे अत्यंत प्रेम करणारे आपल्या आदर्श गावचे आदर्श सरपंच आणि महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व असे आमचे धनंजय आप्पा खांदे, आप्पांच्या प्रेमातून हे सेवा माझ्याकडे आलेले आहे आणि फक्त कीर्तन नाही तर मैत्रीत्वाच्या नात्याने त्यांच्या नामचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत। कर्जतला आमच्या आश्रमावर त्यांचं नेहमी येणं असतं। असे आप्पा असतील आप्पांचे सर्व सहकारी समस्त ग्रामस्थ मंडळी ज्ञात अज्ञात सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून तर कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता अत्यंत सुंदर आणि भव्य दिव्य हा सोहळा या छोट्याशा वाडीमध्ये हा एवढा गोड कार्यक्रम संपन्न होत आहे आणि एवढा भव्य दिव्य धर्ममंडप एवढं सुंदर डेकोरेशन हे सगळं पाहिल्याच्या नंतर हे इंद्राच्या दरबारात सप्ताह चालू की काय असं वाटतंय। कारण हे असं डेकोरेशन आणि आप्पा माझ्या लग्नात सुद्धा असा दूर निघाला नव्हता। महाराजाचं एवढं स्वागत तुम्ही करता हे वारकरी संप्रदायावर आपल्या वाडीचं असलेलं प्रेम आहे। आणि अत्यंत सुंदर नियोजन आहे सगळ्यांचं सहकार्य या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट कैलास महाराज पवार ते या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट ओमकार महाराज जगताप तेही उपस्थित आहेत। महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे संजय महाराज देवकर अशी गायन क्षेत्रातली महाराष्ट्रातली ही त्रिमूर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत। सुंदर गायक आहेत। आपण रोजच त्यांचं असणारा आवाज बदल होतोय ब्रह्मरस निर्माण करणाऱ्या त्यांच्या स्वरातून हे सर्व आपण श्रवण करत आहोत। सुंदर अशी मृदंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत मृदंग सम्राट मृदंग महामेरू जे ओमकार महाराज कागदी ते या ठिकाणी 7 दिवस आपल्या सत्याला उपस्थित आहेत। माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत आमचे मृदंगाचार्य मृदंग सम्राट माझे अतिशय जवळचे मित्र प्रसाद महाराज मरळ पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदंग सम्राट मारुती महाराज पुरी ते आज माझ्यासोबत उपस्थित आहेत। मारुती महाराजांना मनापासून धन्यवाद। तो निकट 2 चौपदार बी मस्त आहेत, द्रोणाचार्य भीष्माचार्य चांगले वजनदार चौपदार येतात। तुमच्याकडे बघितल्या बाजी प्रभूची तानाजीचीच आठवण येते असे वजनदार चौपदार आहेत असे हा छान चौपदार आहेत मस्त पैकी। तिकडे आमचे तुकाराम महाराजांसारखे काय दादांचं नाव किरण महाराज कुठेही परिसरामध्ये नेहमी असतं त्यांचं योगदान। किरण महाराज ते उपस्थित आहेत। उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांचे मनपूर्वक आवाज सुंदर आवाज आहे तुमचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो। आवाज म्हणलं की त्यांनी बटणं फिरवायला सुरुवात केली। तुम्हाला अगोदर धन्यवाद देण्यासाठी मी तुमच्याकडे बघितलं त्यांना वाटलं वाढावं म्हणते ते काय ना गोड आवाज आहे। श्रम साऊंड सिस्टीम तुमचे मनपूर्वक आभार। जय हो चॅनल तेही या ठिकाणी हे कीर्तन महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो। वाणीला या ठिकाणी प्रारंभ विठ्ठल अभंग नाथ महाराजांचा आहे।
चार चरणाचा आहे आणि भगवान शिवजींचं वर्णन करणार आहे. महादेवाचं वर्णन करणारा अभंग का घेतला तर शिवरात्रीचा पर्व काळ चाले, उद्या महाशिवरात्री. वारकरी संप्रदायात वारकऱ्याला 24 एकादशी सोडून 5 पर्व काळ सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी, नृषे जयंती, वामन जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री. हे 5 पर्व काळ आहे आणि या 5ही पर्व काळामध्ये उत्तम जर काय असेल तर ती शिवरात्री. शिवरात्रीच्या पर्व काळावर हा सोहळा संपन्न होत आहे. भगवान शिवजींचं चिंतन या निमित्तानं व्हावं म्हणून महादेवजींचं वर्णन करणारा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. पहिलाच प्रश्न तुमच्या पुढे असा निर्माण करतो, नाथ महाराज आजच्या अभंगात महादेवाचं वर्णन करतात. मुळात नाथ महाराजांनी महादेवाचं वर्णन करणं हे शास्त्रात बसत नाही. म्हणजे महाराज असं कसं काय बोलतात, ते बी महादेव आहेत, हे बी संत, संतांनी देवाचं वर्णन करणं काय चुकीचं आहे, तरी सुद्धा तत्वात बसत नाही. विठ्ठल. तर त्याचं उत्तर आहे का, नाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे खंब आहेत. आहे का काय प्रमाण? जनार्दन भागवत. नाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे खंब आहेत आणि वारकरी संप्रदायाचा देव विठ्ठल आहे. तुम्ही वारकरी संप्रदायाचे खंब आहेत, वारकरी संप्रदायाचा देव पांडुरंग आहे. मग पांडुरंगाचं वर्णन सोडून महादेवाचं वर्णन केलंच कस काय? एका पक्षात राहायचं आणि दुसऱ्या पक्षातल्या नेत्याचं वर्णन करायचं जमन का? दिवसा बडतर्फ कर त्यांना. अरे तू राहतो कोणत्या पक्षात, गुळ कुणाव चाललाय, काय आहे का नाही सिस्टीम, उग कुणाचं पक्ष कोणता आहे? तुम्ही संप्रदायातले जबाबदार माणसे. नाथ महाराज तुमच्याकडे बघून मागचे वारकरी त्याचा अनुग्रह करणारे. आपल्या संप्रदाय देव पांडुरंग आहे, मग महादेवाचं कसं काय वर्णन करता? विडाल. तर त्याचं उत्तर असं. परत तेवढा बी थांबत नाही ना संजय महाराज. इकडं संत म्हणतात की आम्ही पांडुरंग सोडून दुसरा देव चित्तात धरत नाही. एक धरीला चिते आम्ही रखवाईचा पती, आम्ही रखवाईचा पती, आम्ही रखवाईचा पती. एक धरीला चिते आम्ही रखवाईचा पती, एक धरीला चिते आम्ही रखवाईचा, आम्ही रखवाईचा पती, आम्ही रखवाईचा पती, आम्ही रखवाईचा पती, आम्ही रखवाईचा सेकंडला स्थान नाही म्हणले. आम्ही एकनिष्ठ आहे. एक गाव आम्ही, एक गाव आम्ही, जय श्रीराम. एक गाव आम्ही, एक गाव आम्ही, विठ्ठलाचे नाम. 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 एक गाव आम्ही, एक गाव आम्ही, विठ्ठलाचे नाम.
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आम्ही दुसऱ्या देवाचं भजन सुद्धा करत नाही असं संतच सांगतात. एक वाचून या पांडुरंगा, एक वाचून या पांडुरंगा, एक वाचून या पांडुरंगा, एक वाचून या ब्रह्महत्या. एका वाचून त्या पांडुरंगाचं सोडून दुसऱ्याचं आम्ही वर्णन करत नाही. जर घडलंच आम्हाला ब्रह्महत्याचं पातक लागतं. इतके पांडुरंगावर सगळे संत निष्ठावान. इकडं सांगायचं आम्ही पांडुरंगाचे निष्ठावान कार्य करत आणि इकडं धनाधना महादेवाचं वर्णन करायचं. बसतंय का सिस्टीम मध्ये? कस काय संगती लावायची वा? तर त्याचं महादेवाचं वर्णन केलं आणि पांडुरंगाचं जरी वर्णन केलं तरी त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा का येत नाही? तर त्याचं उत्तर असे, पांडुरंग आणि महादेव आपल्याला वेगळे दिसतात, त्यांना वेगळे दिसत नाही. आणि नाहीतरी हरी आणि हर यांच्यामध्ये भेद नाही. हरी हरा भेद नाही. इथं थांबायचं. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. हरिहरामध्ये भेद नाही. हे आपल्याला वेगळे दिसतात, त्यांना वेगळे दिसत. बरं, त्यांना वेगळे दिसत नाही आणि नाहीतच वेगळे. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. साखरेपासून गोडी भिन्न होईल का? तसं भगवान शिवजी आणि भगवान श्री विष्णू एकच आहे. त्याच्यामुळं महादेवाचं वर्णन केलं काय आणि पांडुरंगाचं वर्णन केलं, त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा येत नाही. हे पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर, वारकरी संप्रदायाचा देव जरी पांडुरंग असेल तरी वारकरी संप्रदायाचा गुरु महादेव आहे. शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी संप्रदायाचे देव पांडुरंग आहेत आणि महादेवजीने बी वारी केली म्हणून ते वैष्णव आहेत. पण गुरु महादेव आहेत. कस काय? कस काय महादेव गुरु? आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सगळं सिद्धाचा. आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सगळं सिद्धाचा. आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सगळं सिद्धाचा. आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सगळं सिद्धाचा.
टाळ्या हात असल्या तर अरे मेलो ना आम्ही आरडू तुम्हाला काय भाज्यात झालाय का काय जरा मोकळं बसा ना जरा जरा टाळी का तुम्ही आमच्या खेळात नाहीत बुवा तसं तरी एकदा सांगा म्हणजे आम्ही अपेक्षा तरी सोडून देतो जरा टाळी वगैरे जरा भजन चालू असताना जरा थोडं फ्रेश बसा जरा विठ्ठल विठला विठला विठल आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य वारकरी संप्रदाय देव पांडुरंग जरी असल तरी गुरु आदिनाथ गुरु आहेत ना महादेवजी मग शेवटी गुरु घराण्याला बी काय किंमत आहे का नाही जरी देवाचं वर्णन केलं इकडं गुरुचंच वर्णन आलं ना मग त्याच्यामुळे त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा येत नाही हे त्याचं उत्तर आहे म्हणजे वर्णन केले ते अत्यंत यथार्थ वर्णन आहे त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर या त्रिभुवनामध्ये जर उदार कोण असेल ते भगवान शिवजी मायबाप अत्यंत उदार आहेत मायबाप किती उदार आहे उपमन्यूने फक्त दुधाची वाटी मागितली होती महादेवजी म्हणले एवढी सेवा केली ना वाटीभर दूध नाही जमणार मग दुधाचा सागरच दिला मायबाप वाटीभर दूध मागितलं आणि दुधाचा सागर दिला आहे का अशी उदारता कोणामध्ये त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर वाटीभर दूध मागून दुधाचा सागर दिला आता सप्त्यात 500 मागितल्या 50 देतात पावती एवढ्याच भागवा आता काय उदार आहेत का आता काय माणसं उदाहरण आता चिकट माणसं इतकी चिकट आहेत की नावच काढू नका जिकडे नाही तिकडे किती घालवते पण चांगल्या कामाला कवाच हात मोकळा सोडणार नाही अहो एक जणाच्या एका कांगव्याचा एक दात मोडला तिकडे जनरल स्टोर मध्ये मला नवीन कांगवा द्या त्याचा मित्र शेजारी उभा होता ते म्हणला होय र नवीन कांगवा का घेतो मला माझ्या कांगव्याचा एक दात मोडला मला एकच दात मोडला नवीन कांगवा का घेतो मला एकच मोडला पण ते शेवटचाच राहिला होता अरे म्हणजे एक दात राहूस तर जो भांग पाडीत होता तो किती चिकट असणं त्याला म्हणा घे बरं तू माऊली पटाड्याचं सौजन्य सप्त्यात जागेवर मरण ती नको रे म्हणीन मला अहो त्याला उदार अंतकरणाची माणसं लागतात तर असे कार्यक्रम होतात म्हण आमच्या गावात एक म्हातारे त्रिभुवनी उदार हे शब्द देव उदाहरण आपण चिकट आहे इतकं म्हातारं चिकट आहे ती एकच दोतार फाटलं तरी घालते तिच्या दोताराला दंड घालते दंड माहिती का जुन्या म्हाताऱ्यांना माहित असेल साडी फाटल्यावर त्याला शिवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे त्याला दंड म्हणते आता दंडच राहिले आता साड्याच इतक्या झाले की अख्खं कपाट भरले तरी बी कुठं निघाले की त्यांचा प्रश्न आहेच मनासारखी एक बिना हे काय दुकान मांडलंय काय आमच्या घरातल्या का माता मावल्याने साड्या कपाट उघडलं साड्या अंगावर पडल्या ते ढिगाऱ्यात गुदमरूनच मिली मान त्याला बाहेरच निघता आलं ना धडा सांग साड्या अंगावर कोसळ म्हणजे मरणाच्यात माय पण तृप्तीच नाही हो आता काय सगळं उपलब्ध वाढत चालली त्याच्यामुळे दंड आणि तीन तसलं काय राहिलं ना ते म्हातारा धोतरला दंड घालायचं तेच धोतर घालायचं दंड घातलेलं धोतर फाटत आलं बोला म्हणलं आता तरी टाकून देत नव्हतं त्याची लुंगी नेसायचं ती म्हणजे बघा बरं का एकाच गोष्टीचा किती वापर करावा चिकट लुंगी फाटत आली म्हणलं टाकून देईन बरं मोठा शिवला त्याचा म्हणजे धोत्राची लुंगीचा बरमोडा फाटत आला म्हणलं टाकून देईन गाडीच्या काचा पुसत त्या फडक्याने म्हणलं फडकं फाटत आलं दिकी टाक तसलं नका वाजू तुंग चिंग काय नाही हे हाय नॅचरल चलून द्या आणि मग कुठे विषय चालला तर काय नाही हा बरमोडा शिवला बरमोडा फाटत आला मला टाकून देईन गाडीच्या काचा पुसायचं गाडीच्या काचा पुसून फडकं फाटत आलं मला आता तरी टाकून देईन त्या चिंध्याने ती बम पेटवायचं बम माहिती ना पाण्यात बम पेटवायचं राग झाली मला आता तरी टाकून मग तिथे राग गोळा करायचा आणि राखाने दात घासायचं अरे काय हस नाही पिडाय मोकळ्या मनाने हसलं पाहिजे माय बाप नाही तर काय काय माणसं मोकळी सुद्धा हसत नाही अशी हसत अरे तू मोकळा हस ना बाबा जरा ओमकार महाराजाचा खळखळून हसणं मोकळण मन बी मोकळण जी कार्यक्रम असेल ते मोकळा कार्यक्रम असं मोकळं नाही तर काय काय माणसं हसत सुद्धा मोकळ्या मनाने नाहीत विठ्ठला किती चिकट माणसं आपण काय उदार आहे का त्याच्यामुळे चांगल्या कामात उदारता ठेवा म्हणून तर तू कोबरा म्हणे तू का म्हणे सत्य कर्म व्हावे तू का म्हणे सत्य कर्म व्हावे
वेस आहे. चांगल्या कामाला सहकार्य करत जा. एक वाक्य सांगतो, धरण कितीही मोठे असू द्या, त्या धरणाला जर सांडवा नसेल तर धरण फुटण्याची दाट शक्यता आहे. असं थोडा सांडवा ठेवावा लागतो ना, तसं तुमच्या संसारूपी धरणात भरपूर पैशारूपी पाणी साठवा, पण थोडा सांडवा ठेवा. अन्नदान, ज्ञानदान, दिंडीला पंगत, सप्त्याला देणगी, मंदिराचा जीर्णोद्धार, सामाजिक कामात योगदान, हे सांडवा आहे बरं का. म्हणजे ह्या संसारातलं पैशारूपी पाणी शाबूत राहतं. इकडून जर पाणी ओव्हरफ्लो काढून नाही दिलं तर धरण फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांगल्या कामाला उदाहरण करण्यास सहकार्य करत. जोडून यादन उत्तम व्यवहार, 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 उत्तम व्यवहार, जोडून यादन उत्तम व्यवहार, जोडून यादन उत्तम व्यवहार, जोडून यादन उत्तम पॅटर्न येऊ. जोडून यादन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी. पैसा भी भरपूर कमवा, पैशाशिवाय कोण राम राम घालतो. सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई. अपने पल्लू में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, पल्लू में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे. साले सब पैसे के भाई. कोण खातो? तुमच्याकडे रुपया नसू द्या, राम राम सुद्धा लोक घालणार नाहीत, नावाने बिने ठाक मारणार आहेत. माल आला की वा वा वा, हे समाजच असा आहे. धनवंताला गे सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला गे सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. तुमची परिस्थिती जर वजनदार असेल ना, लांबचे सुद्धा पाहुण्यारा वेळी म्हणतात, हे आमच्या जवळचा माणूस आहे, तो आमचं लय जवळून जुळतं का, नोट आहेत ना. आणि तुमची परिस्थिती जर भिकार असेल, तुम्हाला बिडीला पैसे नाहीत, लोक म्हणतात हे ते लांबचा आहे आमच्या. अरे सख्खा आहे रे, तरी म्हणतात लांबचा आहे तो का, नोटा. विठ्ठल पैसा कमवा, पण दान करण्यासाठी अंतकरण उदार पाहिजे. आणि भगवान शिवजे उदार आहेत. आवाज थोडा लांबून खेचलं पाहिजे ते बटन फिरव. त्रिभुवनी उदार, भोळा राजा श्री शंकर, किती उदार आहेत माय बाप. रूप म्हणा दुधाचा साग, तेवढ्या वातावरण थांबलं नाही. कुणी काही दान देईन, स्वतःचं घर कोण दान देईन का. आधी रावण प्रसन्न झाला म्हणा द्या लंका, आधी देऊन टाकली उदार. विठ्ठल बरं घर घेऊन थांबला नाही, परत तप केलं. भगवान शिवजी प्रसन्न. बोल भक्ता काय पाहिजे. रावणाने धंदाच मांडला होता, तप करायचं आणि मागायचं, तप करायचं आणि मागायचं. आणि हे बी बुहळे मागा. काय मागाव म्हणले, आई साहेबाला द्या, पार्वतीला. काय उदारता असेल, काय त्यांच्या अंतकरणाची अवस्था असेल. रावणानं पार्वती आई साहेबाला मागितलं, म्हणले भक्ताची इच्छा पूर्ण करणं हे माझं ब्रेद वाक्य आहे. ते लहान मुलांना सांगा थोडं साईडला बसा, कालो करू नका. मागचे बी बोल ना घेतली. कुणीकडून आवाज येतो ती कळणार, कुणीकडे बघाव ती बी कळणार. तीच आहेत का, हा त्यांना थोडं सांगा. सोन्याचं गाव दिलं दान, शेवटी पार्वतीला मागितलं द्या. तथास्तु म्हणले, जावा घेऊन. पार्वतीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. पार्वती म्हणले, स्वामी इतकं कुठं भोळेपणा असतो का, मला दान दिलं आहे तुम्ही. पार्वती डायरेक्ट म्हणली, तुम्हाला काय कळत नाही. आणि आताच्या बी सहजच म्हणतात, तुम्हाला काय कळत नाही, आमच्या ह्यांना काय कळत नाही.
मग ह्यांना नेमकं कळतंय का हो बा? लहानपणी पोरग लहान असतं त्यावेळेस माती खात आई म्हणते आमच्या पोराला काही कळत नाही. शाळेत गेल्यावर इकडे लक्ष द्या थोडं, कैलास महाराज थोडं माझं तुमच्याकडे ध्यान येते मग जरा थोडं चालते आता. अरे ही काय रियाजाची वेळ आहे का आता? तुम्ही बोलल्या मला वाटतंय माझंच काय चुकत आहे का काय बुवा? विठाला कुठं विषय चाललेला काय नाही. अशी लिंक तुटली ना ओमकार महाराजला अवघड होत. हा पार्वती म्हणले आमच्या अण्णा काही कळत नाही. मला कुठं जाणं सहजच लहानपणी पोरग लहान आहे तवा माती खाता आई म्हणते आमच्या पोराला काय कळत नाही. शाळेत गेल्या गुरुजी म्हणतात आमचा विद्यार्थी मूर्ख आहे त्याला काही कळत नाही. लग्न झाल्या बायको म्हणते आमच्या ह्यांना काही कळत नाही. तिसपत्तीच्या घरात गावात सगळं काड्या करतो अख्खं गाव म्हणतं ह्या मूर्खाला काही कळत नाही. आणि म्हातारा झाल्या हो अख्खं घरदार म्हणतं आमच्या म्हाताराला काही कळत. मग ह्याला नेमकं कळतंय कवा? याला चांगलं कळतंय हो पण ह्याला कळवून घ्याय नाहीत लोक. तसं पार्वती म्हणली तुम्हाला काय कळतं का नाही म्हणले. अहो रावण आहे ते सोन्याचं आपलं घर नेलं आता मला दान मागितलं तरी आता ऐका महादेवजीने जे उत्तर दिलंय ते सगळ्यात मोठा सार आहे. भगवान शिवजी म्हणतात पार्वती तुला दान दिलं याचा अर्थ तू एकटीच रावणाबरोबर जाणार आहे असं नाही. ज्ञानोबरांची ओवी आठवा. चंद्र ते चंद्रिका शंभू ते तांबिका संत ते विवेका असनिकेची. अगं पार्वती आपण अर्धनारी नटेश्वर आहोत. तुझं जीवन आणि माझं जीवन एकमेकाशिवाय आपलं पूर्ण होऊ शकत नाही. वेळापूरला मंदिर आहे बघा माऊलीची पालखी मुका अर्धनारी नटेश्वर भगवान शिवजींचा अर्ध अंग म्हणजे पार्वती. आणि तुला दान दिलं याचा अर्थ तुझ्या सोबत मी ऑटोमॅटिक येणार आहे. तू एकटी चालली नाही तुझ्यासोबत मी सुद्धा येणार आहे. त्याला ज्ञानोबरांची आणखी एक ओवी. न मोडता दोन्ही आकार घडिले एकची शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिशे या न्यायाप्रमाणे तुला दान दिलं म्हणजे तू एकटी दान चालली नाही. तुला दान दिलं म्हणजे तुझ्यासोबत मी सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे तू दुःख मानू नको. किती उदार असेल. स्वतःच्या धर्मपत्नीला दान दिलं म्हणून तर म्हणतात त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर. आता त्याच्या पुढचा आहे का लंका नेली पार. आता ते गणपतीने परत सोडून आणलं ती कथा बाकी सगळ्याला माहित असेल ती नंतर वाचून घ्या आपला तो काय विषय नाही. पार्वतीला आणलं निमित्तच माघारी परत तप केलं. महादेव वैतागले ऐ रावणा अरे तू कवर तप करतो कवर मागवतो बरं भिकारी बनवलं मला घर नेलं मंडळीला नेलं उगं माझं पोरग चांगलं निघालं म्हणून आमचा संसार झाला. पार्वतीला आणलं माघार. तुला काय कळतं का नाही आता तू महागाईसाठीच आलेला माग बरं एकदाच मला मोकळं करून टाक बरं. काय पाहिजे स्वामी एकल द्या. काय पाहिजे तुमचा आत्मलिंग द्या. आत्मलिंग या शब्दाचा अर्थ डायरेक्ट महादेवाचा आत्मा मागणं. मी म्हणतो घर देईन बाकीच्या वस्तू माणूस देईन स्वतःचा जीव देईन काय जीवावर उदार. पण भगवान शिवजी आपल्या भक्तासाठी इतके भोळेत मायबाप. ठीक आहे आत्मलिंग पाहिजे दान दिलं मायबाप. लंका दान दिली पार्वतीला दान दिलं आणि स्वतःचा जीव सुद्धा भक्तासाठी दान देतात. इतकी उदारता त्रिभुवनामध्ये दुसऱ्या देवामध्ये नाही. अभंगाच्या त्रिभुवनी उदार 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 उदार त्रिभुवनी 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 उदार. भोळा राजा शिव शंकर भोळा शिव शंकर
लांबून खेचत नाही लय जवळून बोलावं लागतं लांबून. त्रिभुवनी उदार बोळा राजा श्री शंकर. या त्रिभुवनामध्ये ते उदार आहे. आणि पुढे शब्द टाकलाय बोहळा. बोहळा राजा श्री शंकर. खरंच सांगा बरं, बोहळा महादेवजी भोळे असतील का? कधीतरी करा चिंतन. अहो कसं काय त्यांना भोळं म्हणायचं? त्यांना भोळं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण नाही. 3 देवाकडे 3 काम आहे. उत्पत्ती स्थिती लय. एक निर्माण करतात, एक जगवतात आणि एक माणसं उचलतात. ब्रह्मदेवाकडे एक कारखाना निर्माण करायचं, विष्णूकडे मॅनेजमेंट आहे आणि संवार करण्याचं खातं आहे भगवान शिवजीकडे. ज्या माणसाकडे माणसं उचलायचं खातं आहे तो भोळा असन का? डायरेक्ट माणसाला वर नेतात आहे इतका मोठा अधिकार. किती जड काळजाचा माणूस असन बोहळा कस काय म्हणतात? विठला विठला. त्याचं उत्तर असे ते भोळे आहेत पण भक्तासाठी भोळा आहे. शिव चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिट्टे. महादेवजी भोळेत पण भक्तासाठी बरं का, तुमच्या आमच्यासाठी नाही. आपल्यासाठी कडकच आहे, भक्तासाठी भोळे. प्रश्न असा आहे बोहळा असाव का? बोहळा असाव पण गाभोळा नसाव. गाभोळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कथा सगळ्यात भयानक जात. निवळ मूर्ख परवडला किंवा अतिज्ञानी परवडला. कारण जी मूर्ख आहे त्याला भांडणं करायचं कळत नाही. अतिविद्वान भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला जेवढा थोडं कळतं ते जस येड्यावानी करतं. एवढं जीव तुडून एक म्हणजे का ते तरी बसणारे काय अशी बोट दाखवतात. वर म्हणा महाराजात का काही वजनी वर म्हणा. इथं बिंबीच्या देठापासून आरडावं लागतं तेव्हा वरचा पंचम लागतो. हे म्हणतो अजून वर म्हणा. मग घेणा टाळण राहणार उभा. हा मला काय येतंय मग बस ना. जास्त डोकं काल लावतो. हा म्हणजे ज्याला थोडं कळतं, ज्याने 2-4 पुस्तकं वाचले तेच आमचा अध्यक्ष व्हायला बघतो. कीर्तन करताना धोतर का घालता, जीन पॅन्ट करू का? काही प्रश्न उग 2 कोबऱ्यांना नेला विमानाला तर विमान कुठं उतर. तुझ्या बापाच्या रानात गरोडाला काय जागा लागत होतं. उग काहीतरी ही गाभोळी माणसं म्हणजे ही चित्र माणसं. गावात चांगलं काम होऊ नये. आता एवढा गोड कार्यक्रम केला तरी काय काय कशामुळे करीत असं? करू नको पण जळू नको ना. करणाऱ्यांना कशाला नावं ठेवतो र? तुला करायचं नाही करू नको. येऊ वाटलं तर ये नाही ते हेडेवानी करू नको. पण चांगल्याला कायला दोष द्यायची काम आहे? पण तसल्यांची संख्या जास्त झाल्यामुळे सज्जनाला त्रास आहे. किती चांगलं करा किती लोकांसाठी करा, माणसं बोलणारच. हा तुकोबाऱ्यांना लोकांनी नावं ठेवली, देवाला सोडलं ना आपण तर माणसं आहे. तो तुकोबाऱ्यांचं भजन चालून तुकोबाने एक जण म्हणला हे तुकोबाऱ्या निवळ भोपळा आहे. आपल्याला जर एखादा भोपळा बोला आपल्याला जर एखादा भोपळा म्हणला असता हाणून मोकळा केला असता. मला भोपळा म्हणतो काय? भोपळा म्हणला की तुकोबाराने त्याचं दर्शनच घेतलं. जिजाबाने बघितलं महाराज तेव्हा माणूस तुम्हाला भोपळा म्हणला तरी तुम्ही त्याचं दर्शन घेता. आवले तुला त्याच्यातलं शास्त्र कळणार नका. अगं भोपळा लय मोठी पदवी दिली म्हणजे कसं काय? अगं भोपळा स्वतः पोहतो दुसऱ्याला पावायला शिकवतो. तसं मी माझ्या साधनेच्या जोरावर मी तर तरलोच. माझ्या अभंगाच्या जोरावर हिथून पुढे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लाखो वारकरी तरणार आहे. तरले तर ते हा ठसान भरवसा नामधारकाचा काय अंत करणार असन.
हे लोक तुम्ही बोलू नका बरं पुढचे मागचे ए ती लहान मुलं माऊली कोण घ्या ना ते जवळ ते कोणी असू द्या संत जरी असलं तरी निमगाव विरोधातच असतं. तुम्ही गायक असो वादक असो महाराज असो नेहमी माणसं विरोधातच. आणि तेवढी पाहिजे तो सगळ्यांनी मानावं अशी अपेक्षा बी करायची नाही. निंदा झालीच पाहिजे. आणि निंदा उशिकी होते जो जिंदा होते. जो जिवंत आहे त्याची निंदा आहे. मूर्खाला चर्चेत गेला लोकाला टाइम नाही. आपल्या मागे जर आपल्या नावाने माणसं कणत असते 100% मान ज्या अर्थी कणतोय त्या अर्थी तो मानतोय. आणि महाग काड्या करणारी महाग नाव काढणारी ही निंदा करणारी जी माणसं आहेत ना ती फुकट आपला प्रचार करतात. पैसे देऊन माणसं आपलं नाव घेत नाहीत. पण निंदक जेव्हा असतो नाही तो रुपया पगार नाही आणि काम तर चोखच करणार. बरोबर का ना. पगार देताय का कोण त्यांना पण पब्लिसिटी फुल चालू कशी का होईना पण नाव तर निघतंय ना. चांगल्या माणसाला त्रास आहे. सध्या खऱ्यालाच त्रास आहे. खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातं गाठकाळी गरीबाचे फाटले जुळे ओसाला येणार टोळी. लय अवघड झाले आमच्या देशात. 2000चं बंडल त्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य यशात. गुत्तेगार घेतो पुलाचा गुत्ता पुलात वाळू घातले सिमेंटचा नाही पत्ता पुलच पडला उद्घाटन होता होता. लय अवघड झाले. हुशार विद्यार्थी नापास होतो मॅट डोक्याचा पास होतो पेपरच्या मागे जातो तपासताना 2 लाख देतो. मग काय वशिल्याने इंजिनियर झाला आणि ह्याने डोंगरावर तलाव सुरू केला. शेतकरी पाण्या वाचून मिळाला रे पाण्या वाचून मिळाला. लोकाचा उसाचा 4 एकर बेंड पडला हातरून लाईट येते कातरून कातरून बायको म्हणले घ्या जेवून हे आला पिऊन कोणाचे कोणाला मिळच राहिला ना. तरुण पोरांना आईबाप सुद्धा आजकाल नको वाटतात. कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे म्हणतो नका का ध्यानातून जाईना पण आई बाबाची करू नको ना जाईना. कलियुगातला पोरगा आई बाबाकडे पाहिना डोकून सासरा राम राम घालतो वाकून सासूबाईच्या पुढे काम करतो झुकून झुकून आणि मिवणीला हुरडा देतो फुकून फुकून. हुरडा देतो मिवणीला बोंड बोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडानं हल्लं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला सासूला नेतो 4 धामाला. अहो कवा आनंद होईल प्रभू रामाला. विठाला चालतं बोलतो दैवत इको माया बाप केवळ काशी माया बाप के काशी माया बाप केवळ काशी माया बाप केवळ काशी माया बाप केवळ काशी माया बाप काशी माया बाप केवळ काशी माया बाप केवळ काशी तेने ना गावे काशी तेने ना गावे काशी पुंडली काय त्यांची सेवा करा. सध्या त्यांच्याकडं डुकून माणसं बघा ना. ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजले जग पापा देते अनुमोदन करती हेळ.
मन दुनिया आहे रे. सध्या खऱ्याचं पटांगण आहे माय बाबा. जेवढं तुम्ही धर्माला चिकटून राहणार तेवढे तुम्ही मूर्ख, आणि जेवढं तुम्ही धर्म मातीत घालणार तेवढे स्टँडर्ड. सध्या लोकांनी उलटा चष्मा आहे. तुम्ही गण लावा, माळ घाला, सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन घ्यायला गावात येडे म्हणते ते, असंच बोंबलत फिरतात देव देव करील. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात ते स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्यांनी बाप चोपला आहे, तो आईवर धावतोय तरी स्टँडर्ड. तुम्ही धर्म मातीत घातला की वजनदार. सध्या हे कलियुगाचा उलटा चष्मा आहे. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आले, एका तासात 500 चोर सापडले. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेले, एका तासात 2000 चोर सापडले. चोर पकडा मशीन भारतात आणला, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेले. चोर तर गावाला मशीनच नाही. एक जणाच्या घरात मुंग्या झाल्या, मेडिकलमध्ये गेले, मुंग्या मारायची पावडर द्या, घेतली पावडर, आलं घरी 2 तासांनी परत रिटर्न. मेडिकलवाल्याच्या थोबाडावर पुढे फेकले, मला पावडर नको. ते मला एक सुद्धा मुंगी राहणार नाही, इतकी कडक पावडर. कामा गबस म्हणला पावडरच नको. काय झाले मला, ह्याच्यातच मुंग्या झाल्यात. ह्याच्यातल्याच काढू काढू 20,000 झाले म्हणल्या. घरातल्या कामा मारायच्या म्हणजे हे असलं झाले. मग सगळं अवघडच आहे. हे कलियुगाचा महिमा म्हणजे फार अवघड आहे भेट. अशी अवघड परिस्थिती म्हणजे. आणि लोक चांगल्या नावं ठेवीत असतात. ही गाभोळी माणसं इच्छित असतात. भोळा परवडला, भोळा राजा श्री शंकर. भोळा या शब्दाचा विषय चालू आहे, भोळा. आणि नाहीतरी एक शंका, लय चॅप्टर माणसाला बी देव भेटत नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात, असंच काम तसं. भोळा माणूस श्रद्धावान असतो, देव भोळ्यालाच भेटतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची. अभिमानियाची अभिमानिया हरिमुखे गाता हर पली जिंदा, हरिमुखे गाता हर पली जिंदा. जीव भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमानी अशी गर्भवास. भगवान शिवजी भोळे आहेत, पण भक्तासाठी भोळे आहेत. असे भोळे नाहीत. चक्रवर्ती ते भगवान शिवजींना चक्रवर्ती आताच प्रमाण दिलं ओमकार महाराज. शिव भोळा चक्रवर्ती. जगाचा चक्र त्यांच्या हातात आहे, म्हणजे त्यांना चक्रवर्ती का म्हटलं जात आहे का. भगवान शिवजी हे फार मोठं दैवत आहे. अहो स्वतःचं आयुष्य वाढण्यासाठी बाकीचे अमृत पेतात, त्यांना देव म्हणतात. पण जगाच्या कल्याणासाठी विष पेतात, त्यांना महादेव म्हणतात. बाकीचे लोक विष कोण पेलं का देव म्हणजे नको आम्हाला, चांगलं अमृत आहे का तर दे, विष नको. ह्यांनी विष पचवलं मॅम. योगी आहेत, जपी आहेत, तपी आहेत. आणि एवढा असं सुद्धा पंढरपूरचे वार करीत, महादेव वार करीत बरं का. म्हणजे कसं काय ऐका. शिवजी चलो पंढरपूर निघाले वारीला. महादेवजी वारीला निघाले. पार्वती म्हणले थांबा मालक. कुणीकडे म्हणले पंढरपूरला. म्हणले मी येऊ का. धर्मपत्नी अशी पाहिजे बरं का. चांगल्या कामाला महिला म्हणते ह्यांना कधी आडवत जाऊ नका. हे जर कीर्तन गेले आणि तुम्ही घरी बसून मालिका जरी बघितल्या तरी 50% पुण्य तुम्हाला घरी बसले टीव्ही बघून. पण ह्यांना चांगल्या कामाला अडवायचं नाही. पण चांगल्या कामाला सांगून तुम्ही चांगल्याच कामाला जात जा. निघालोय कीर्तना बसला ढाब्या पीत. कवा त्या बिचाऱ्या माऊल्यांना पुण्य लागायचं.
नाहीतरी पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे. एक विचार असतो पण नवीन 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 नवरी बघा ना किती शुद्ध बोलते एव्हा टेव्हा. मालकाला म्हणजे तुम्हाला जेवायची गाव कशाला जीवन मर राहिला ती टोक त्या अनुस्वाराने त्याचं पोट भरतं. किती ऐकलं कारबाहेर आहे का काय ती सरळ बोल ना. तेव्हान तेव्हान तुझं एक रंग कच्च आहे काय कोणत्या रे शब्द अनुस्वारच कस काय देते नवीन नवरी काय नो जेवायची का. पण हे अनुस्वार किती दिवस असतो माहिती का. वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही. 2 वर्षांनी म्हणते हाताने घेऊन गेला हे 3ऱ्या वर्ष म्हणतो सप्ता का भरायचा आहे. पंक्तीव जातो पण घरात नको म्हणला. सुखाने नसल्यावर काय जाळायचं त्याला. पती पत्नी एक विचार पाहिजे. आणि मग महादेवजी निघाले. पार्वती म्हणले मी येऊ का म्हणले चला. निघाले दोघं. आता पार्वती निघाले. गणपती कसा दम काढेन मम्मी मी बी येणार म्हणले चल मी. आता गणपती निघाले. त्यांचा फ्रेंड कसा दम काढेन नंदी ते निघाले वारीला. तू म्हणतो कार्तिक स्वामी आता गेलते पृथ्वी प्रदक्षिणा करायला ते फिरायला गेलते. आणि मग 4 जण निघाले मजल करत. पद्मावती तळ्यावर जेवण करायला थांबले. तिथून पंढरपूरचा कळस दिसला. जळजळीत सोनं सळा कळस दिसतो सजवळा. परवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. पार्वतीच्या म्हणल्या वारकऱ्यांची गर्दी वाढत चालली. मी इथंच थांबते. पद्मावती तळ्या अजूनही भवानी मातेचं मंदिर आहे. तेव्हाची थांबलेली पार्वती त्याचं प्रतीक अजूनही आईसाहेबांचं तिथं मंदिर आहे. आता पुढं वारीला किती जण राहिले 3 गणपती नंदी आणि भगवान शिवजी. चंद्रभागेचं स्नान पुंडलिकाचं दर्शन घेऊन घाट चढून वर आल्यावर नंदीला मंदिरात एंट्री नव्हती. आता नंदीला कसं काय आत घुसून देते. महादेवजी म्हणले नंदीला थांब इथं तू मारुतीचं मंदिर होतं तिथं. नाही म्हणले मी कुठं बी थांबायला काय कलियुगातला नंदी का. हातातल्या नंदीचं काय खातो एकाची झेंडा 3ऱ्याचा गाडी 4थ्याच्या मतदान 6व्यालाच. महादेवाला कळाना नंदी कोणाचा. नंदीला कळाना आपले महादेव कोणीकडे काय कोणाची कोणाला सध्या मिळच राहिला नाही. सगळं अवघड झालंय बघतो. निष्ठावान माणसं फार थोडी मोजकी राहिल्यात बोटा मोजण्यासारखी. आणि मग म्हणले थांबा इथं मारुती पुढं. मारुती माझाच अवतार आहे म्हणजे प्रमाण अंजनीच्या दाबासाठी महारुद्र आले पोटी. कवटेकर नावाचा मारुती. त्या मारुतीच्या पुढे नंदी बरं का पंढरपूर. नामदेव पारीच्या सरळ डाव्या हाताला पुढे गेले. आता किती राहिले 2 गणपती. आता गणपती म्हणजे वजनदार देव आहे. काय बारीक देव आहे का काय गणपती. डिरीन झपक्या सोंडन पोटन ते काय बारीक आहे का काय. खपक्या देव आहे वजनदार देव. आणि लय जड माणसाला बी दिंडीत चालायचं जरा जड जातो. लोड सांभाळायचं सोपं आहे काय. डिहरी काय बारीक आहे का काय गणपतीला. लयच काय काढला डिहरी असते म्हणे. आळंदीला 2 माणसं भेटले जे अरे हाताला हात द्यायचे. डिहरीला डिहरीचा आंधळी त्यांची मध्ये हाताच्या बी पुढे डिहरी गेली म्हणे काय कांच्या. आमच्या गावात एक व्यापारी ती गल्ल्यावर बसतो. त्यांनी डिहरी ठेवायला लागतो. ड्रायव्हरच केलाय मा बाबा. तो खुर्ची बसतो डिहरी उचलतो ड्रायव्हर ओढतो त्याच्यावर डिहरी. संध्याकाळी घरी येताना डिहरी उचलतो ड्रायव्हर आत ढकलतो. लईच वजनदार असतात. एक जणाची डिहरी वाढली. ती गेलं डॉक्टर मला डिहरी वाजली कमी करायची. डॉक्टर म्हणले तुम्ही फुटबॉल खेळा. ते पायाने बॉल हाणतात ते फुटबॉल. ठीक आहे म्हणले. त्याने 2000चा फुटबॉल घेतला. घरी गेलं वैतागलं डॉक्टरकडे आलं. फुटबॉल खेळता येत नाही म्हणला. तुम्ही अरे तुझी डिहरी कमी करायची मी खेळून काय करू. जमतच नाही मला. काय झालं अहो जर लांब ठेवला तर पाय पुरत नाही. जवळ ठेवला तर डिहरीमुळे दिसतच नाही नेमका कुठं ठेवला. हाणायचा कसा गणपती वजनदार म्हणले. आता नको म्हणले 84 आठ आणि 3 लय म्हणले बरं जरा गर्दीचं वाटत. मी नामदेव पारी चढून वर गेले डाव्या हाताला भला मोठा शेंद्रामध्ये गणपती. गणपती तिथंच थांबले. आता राहिले भगवान शिवजी. काही झालं तरी दर्शनच घेणार. देह जावो आत्वा राहो पांडुरंगी दरडभाऊ. भगवान शिवजी गेले. पांडुरंग परमात्म्याने बघितलं. देवाने विठून उडी टाकली आणि महादेवजीने आलिंगन दिलं. स्वामी तुम्ही लय उलटे केलं म्हणले. कसं काय. मी देव आहे तुम्ही महादेव आहे. देवाने महादेवाकडे का महादेवाने देवाकडे. महादेवजी म्हणतात मी महादेव म्हणून वारीला आलो नाही. मी वारकरी म्हणून वारीला आलो. वारीतला आनंद काय तो घेण्यासाठी मी आलोय. स्वामी तुम्हाला देण्यासाठी फक्त आता एकच जागा शिल्लक आहे. ते म्हणजे माझं मस्तक. पांडुरंग परमात्मा महादेवजींना डोक्यावर जागा दिली. म्हणून शंकराचार्य म्हणतात परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगाला महारुद्राभिषेक झाला. भगवंताचा मुकुट काढून बाजूला ठेवला. पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंडे. याचा अर्थ पांडुरंग परमात्मा महादेवजींना डोक्यावर घेतलंय. पांडुरंग परमात्मा हे चक्रधारी आहेत. पण चक्रधारी असणाऱ्या पांडुरंगाने ह्यांना डोक्यावर घेतलं म्हणून हे चक्रवर्ती आहेत. आणि अशा भगवान शिवजींची जर सेवा केली आणि त्यांच्या समोर आपल्या अंतःकरणात कोणत्याही इच्छा प्रगट करा त्या क्षणाला पूर्ण होणार अभंगाच्या. जे चिंती जया वासना जो ज्या चिंती दया वासना
पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर जो ज्या चिंतेच्या वासना पुरवितो त्याची क्षणा कोणत्याही अंतकरणातली इच्छा असू द्या इच्छा पूर्ण कर. आणि भगवंत आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच असतात. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा त्यांचा भार वाहे माता करी योगक्षेम चिंता. हे सगळं करत असताना जो आपल्याला शरण आलाय जो आपली भक्ती करतोय जो आपलं चिंतन करतोय तो कोणत्या जातीतलाय कोणत्या धर्मातलाय कोणत्या पंथातलाय तो कोणत्या कुळातलाय याचा विचार भगवान शिवजी करत नाहीत. अभंगाच्या याती कुळन पाय काही याती कुळन पाय याती कुळन विचारे काही ठाव कैलाशी त्या दे किंवा वास कैलाशी त्या दे. याती कुळ जातीपतीचा विचार संप्रदायात भक्तामध्ये नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय आयसा वेदशास्त्री सगळा शेती आहे अधिकार कली उद्धार हरीचा. सगळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केला. 18 पगड जाती ते मावळे होते. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नक रचला होता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे पण माणसं आहेत. आणि छत्रपतींवर संस्कार जिजाऊ मातेने घडवलेत. कसे घडलेत राजे. आवाज चॅटला आवाज दे कमी माझी जाऊने हो म्हणा मोकळं सोडा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली वाजवा ताली 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 टाळ. पकड़ा चार द्या चार लावा गेन वाला चारचा गेन 1 नंबर. धर्म
शाहीचा बोलत या बाबा याला गेला शाहीस्त्यावर वार, गेला शाहीस्त्यावर वार, त्याची तुटली बोटेच्या, त्याची तुटली बोटेच्या, तलवार होती. महाराज सुद्धा तलवारी सारखाच पाहिजे. आता चमके मनाला छातीत चमकतय. तलवार तलवार हा तशी चमके शिवबाची तलवार
अशी ही तलवार आणि त्या तलवारीच्या भवानी मातेने दिलेली साक्षात तलवारीचं नाव सुद्धा भवानी. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. 18 पगड जातीतल्या समाजाला एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि तरुण पिढीवरती छत्रपतींचे विचार जोपासण्याची आजची ही वेळ आहे. देशासाठी धर्मासाठी तरुण पिढीने एक ज्या कुटुंबामध्ये एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकी झाल्याने एवढा सप्ताह केला. सध्या तालुक्यात चर्चा चालू. सप्ताह करावं तर तामसवाडीने केला तसा करावं. एकीचं प्रतीक आहे. क्या बात आहे. वा. त्यामुळे सगळ्यांनी एक व्हा. हीच माणसं पुढं का तीच माणसं ही डोक्यातनं काढून टाका. सध्या संकट धर्मावर आहे ना आपल्यातले वाद हे लई किरकोळ वाद आहेत. हे सगळ्यांनी एकत्र होऊन ही जबाबदारी. सप्ताह म्हणजे गावचं खऱ्या अर्थानं वैभव आहे. म्हणजे छोट्याशा वाडीने एवढा सप्ताह आणि आप्पा असतील सगळे सहकारी मंडळ एवढं काय न वाचन मनानं मायबाप हे फुकट होत नसते. वानर सैन्याचं सहकार्य असतं. नळ निळ जांबवंत पुढे चाले हनुमंत अशी ठोकळ ठोकळ माणसं सुद्धा असावं लागतात तर कार्यक्रम भव्य आणि दिव्य होत असतो. विडल आणि मग याच तरुण पिढीवर ही संप्रदायाची जबाबदारी आहे. म्हणून तरुण मला विनंती कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, विचार उच्च ठेवा तर तुमचे लग्न होते. हा लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड आणि पोरींच्या आयांना आले मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता लई फोकसमध्ये डायरेक्शन. आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. मुलगा दिवसा छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हां तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता का? ते सोलापूरच्या तर मोर्चा लई गाजला. 500 पोरांनी गेल्या वर्षी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात. म्हणे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकार द्यायच्या मग तुम्ही नेमकं काय करताय बा? जरा कष्ट करा, नीती ठेवा, मनगट ते धमक जगाला दाखवा. रांग लागणं दारात. आणि माझा ब्राह्मण काकाला नेहमी सांगणे लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सोन्याची पत्रिका जुळती का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय ते कसलं बी असू द्या समजूनच घेतो. त्याचं लय हाल होतं. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलवतो. आईला म्हणतो तुझंच खरंय, बायकोला म्हणतो तुझंच खरंय. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं रे मरण का चिमणीवणी तोंड झाले ते त्याला सांगता येईना आणि बोलता येईना. आईला बोलावतो बायकोला राग, बायकोला बोलावतो आईला राग. पण मुलांना 3 वाक्य सांगतो. आई खुश, पत्नी खुश, बाप बी खुश. 1 आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर राहा. एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. गावाचा विकास करण्यासाठी एकटा माणूस गाव बदलू शकत नाही. प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्यात बदल हो. नेतृत्व तसं लागतं. आता आप्पाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून मायबाप एवढा हा सांगणारा निधी असेल. हे एक सांगतो इथं काही प्रचार करण्यासाठी मी वर्णन करणार पण जी सत्य वस्तुस्थिती आहे ती मान्यच केली पाहिजे. मायबाप आपलं गाव हे आदर्श गावाच्या दिशेने चाललेलं आहे आणि हे अशी एकी घडणं असं गावामध्ये परिवर्तन होणं माणसाच्या अंतःकरणातलं मळ जाणं द्वेष यासाठी हा धर्ममंडप आहे. सप्ताह कशासाठी आहे? समाज एकत्र यावा. आपल्या समाजाची मॅज्युरिटीला किंमत आहे. माऊलीने तेच केलं. मेळ विले मांदी वैष्णवांची असा गोड नामयज्ञ सोहळा सगळ्यांनी मिळून आपण या ठिकाणी आयोजित करतो. आणि या धर्ममंडपामध्ये या ती कुळन पाहे काही वास कैलाशी त्या कैलासात वास डायरेक्ट म्हणले महाराज कैलासाच्या भगवंताच्या चरणावर आम्हाला जागा मिळणार पण त्यासाठी भगवंताचं शिवनाम जपावं लागेल. ते अत्यंत सोपं आहे. अभंगाच्या एका जनार्दनी जपे एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे जीवनाम पवित्र
टाळ जरा टाळ हा धनिसा 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 निंद मग गमधनिसा 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 हा धनिसा 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 निंद मग गमधनिसा 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 धनिसा 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 निंद मग धनिसा 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 निंद मग धनिसा 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 निंद मग गमधनिसा 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 धनिसा 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 निंद मग धनिसा 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 निंद मग धनिसा 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 निंद मग गमधनिसा 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 धनिसा 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 निंद मग धनिसा 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 निंद मग धनिसा 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 निंद मग गमधनिसा 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 अभंगाच्या शेवटच्या चरणावल्या आत्मरा सांगिका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे जे भगवान शिवजींच्या नामाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये व्हावं. उद्या महापर्व काळ आहे, शिवरात्रीचा सर्वांनी उपवास करावा, भगवान शिवजींचं चिंतन करावं आणि अशीच भगवंताची शिव आपल्या जीवनामध्ये घडावी अशा ठिकाणी विनंती. वाणीला पूर्णविराम. माझे गुरुवर्य परमपूजादरणीय वंदनीय माझे पिताश्री भाऊंच्या चरणी सेवा समर्पित. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. आप्पा मागल्या 1-2 महिन्यापूर्वीच आश्रमावर आले होते, त्यांना माहीतच आहे. आणि याच महिन्यामध्ये फार भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी मंदिराचा 5वा वर्धापन दिन सोहळा आहे. 20 मार्च ते 23 मार्च दरम्यान भव्य दिव्य माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. सर्व महाराष्ट्रातून वारकरी येत असतात. माझी तामसवाडीकरांनाही विनंती, एक दिवस आपणही त्या कार्यक्रमाला नक्की सदिच्छा भेट देण्यासाठी यावं अशा ठिकाणी विनंती करतो. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर साऊंड सिस्टीम, अत्यंत गोड कार्यक्रमाचं नियोजन. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कोणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली.